माय शेल्फ किमडी किमिया माझ्यासाठी थांबलेले ना हो. कसं ओळखलं मला वाटलंच तुम्ही दिसताय हँडसम बॉय म्हणून बस. मागं का घेतली खुर्ची इकडे बस म्हणताय का? अहो असं का करताय? मागं का घेताय खुर्ची? का असं का करताय? गावावरून आली म्हणून चार चौकात मला काय पाडायचंय का शहरातल्या लोकांसमोर? हे बघा हे असं फाजीलपणा करणार असं. अच्छा लेडीज फर्स्ट करायचं होतं का? शिट आधी सांगायचं ना. चल पर बसते. लेडीज फर्स्ट करत होते मी. म्हणते मला घेऊन घेऊन मागं घेऊन पाडताय की पडते. तिथं दुकानात उभी राहायची. बघा पैसे वसूल झाले. लय गरम होतं मुंबईत. लय गरम होतं मुंबईत. अशा घामाच्या धारा आणि असं मीठ 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 होतं असं वाटतंय. कसं बाई तुम्ही रक राहता काय माहिती. शी चपलेला सुद्धा घामाला बघ. एकच रुमाल देतं सगळीकडे वापरायला इथं. मी तर अण्णांना म्हणत होते आपला बघायचा कार्यक्रम आमच्या आमराईत केला असता. मग अशी आंबराई आणि हे आंब्याची झाडं, अशी आंब्याची झाडं आणि आंब्याच्या झाडाखाली बसायचं आणि असे आंबे खायचे आणि असं कोया फेकायच्या. आणि आम्ही एवढे गंमत करतो. आम्ही जातो आणि आंब्याच्या झाडाखाली बसून असे आंबे खाऊन आणि कोया कोया फेकतो. कोणाची कोय लय लांब जाते ते आम्ही बघतो माहिती. बाई म्हणजे तुम्ही असं लय लवकर आहे बघत. तुम्ही तुम्हाला लय कम्फर्टेबल करताय अगदी गण्यावानी. गण्या आमच्या गण्या फ्रेंड ना. गण्या बॉय जेंडर बॉय ना. मग गण्या बॉयफ्रेंड जेंडर बॉय आहे तर काय करणार. एकदम जेंडर मॅन आहे तुमच्यासारखा. एकदम जेंडर. आलेला एस टी स्टँडवर मला सोडायला गण्या. त्याचा खिडकीपाशी आला. हात धरले खिडकीच्या दांडीवर आणि म्हणला किमू जातेस किमू नको. आणि किमू जातेस. आनंद अश्रू होते हो पोराच्या डोळ्यात. आनंद अश्रू. म्हणलं किमू जातेस. किमू तिथे शहरात गेल्यावर असं शहरी लोकांसारखं वागायचं. हाय हॅलो आणि इंग्रजीमध्ये बोलायचं. आणि दाजीनं काय मग तुम्ही दाजी ना हो. मग गाणे फ्रेंड यावा आपला. तुम्ही उगाच टेन्शन घेताय. मला दाजींसमोर नीट वागायचं. माझं नाव सारखं सारखं घ्यायचं नाही उगाच. काय वाटेल दाजींना. मी आपली इथे बोलते आणि तुम्ही आपल्या नुसतं टुकट बघताय माझ्याकडं. मला लई लाज वाटती. बायोडेटामध्ये लिहिलेलं तुम्ही म्हणे घेता लिटिल घ्यायची. थोडी घ्यायची. अहो बरीच तिचीवाला. मी नाही घेतो. आमच्या गावाकडे कसे हे असे पोरी असतात. मैत्रिणी जे असे जातात ना हो पिकनिकला. मग येतात लिटिल. तर मला माहिती नाही पण ते घेतात. असं एक बेग घेतल्यावर अशी जळजळ करत जाते. अशी भिनभिनते छातीमधून अशी पोटापर्यंत. मग दुसऱ्या तिसऱ्या पेगाला काही नाही वाटत. तिसरं चौथा पेग गेल्यावर मग आपलं इकडचं आणि तिकडचं आणि फिकडचा माणूस असं बरबार बोलायला लागतो. असं बोलायला लागल्या माझ्या मैत्रिणी की थांबतच नाही. मी आणि आपलं गण्या त्यांच्याकडे बघतोय. काय बरं ह्या पोरी नुसत्या दारू पितात आणि कशा राहतात. आपण बाबा असं काही करत. मी आणि गण्या अजिबात पित नाही. आम्ही एकदम जिगरी आहोत. असे जिगरी दोस्त आहोत मी आणि कन्या. एवढं जिगरी काय सांगू तुम्हाला. काय करतो गण्या खूप काय करतो. काय नाही करत विचारा. असा म्हणजे असं
जिमनीत खत असतं ना, खत, त्या खताचं दुकान आहे त्याचं, गण्याचं. मग नाही, मी नाही खात खत. अच्छा हां हां, काही ऑर्डर द्या, काही ऑर्डर द्या, मी आपलं सगळं खाते. भुईमुगाच्या शेंगा खाते, चिंचा खाते, बोरा खाते, आवळा खाते, आंबे खाते, पोंगे पोंगे मला तर पोंगे मला एवढे आवडतात. एकदा काय झालं, मी आणि गण्या जात होतो बाईकने. हां, मी त्याच्या मागं बसले आणि घेतलं दुकानातून एक पोंग्याचं पॅकेट आणि फाडलं आणि घातले त्याच्यात 5 बोटं आणि 1 2 3 4 5 बोटात 5 पोंगे असे कच 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 घसवले आणि दिलं गण्याच्या तोंडाजवळ. गण्याला म्हटलं खा 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 खा, आणि मी घेतलं तोंडाजवळ. तुम्हाला आपलं मी खुळचाटच वाटत असेल, पण काय सांगू, लय कॉमेडी करायची मी. एवढी कॉमेडी करायची ना मी, गाणं लय हसून हसून पोट डोकेपर्यंत हसायचा. काय म्हणलात? माझी कॉमेडी क्यूट वाटते. क्यूटच आहे मी, लहानपणापासूनच आहे क्यूट. कोण हा कोण? गण्या? गण्या तू इथं कसा? गण्या, हे दाजी, दाजी. मी म्हटलं ना गण्या, हा आपला मानलेला भाऊ आहे. मी म्हटलं ना भेटायला जाते, तो लय डोक्याने येडा आणि त्याला मला भेटायचं. दाजी, गण्या बिचारा एवढं भाऊ खून आला ना माझ्या माग बिचारा आला हो, बघायला आला की मी नक्की कशी पोचली आहे शहरात, कोणाला भेटली आहे, मी आले. मी दाजी राजकमल, नाव काय राजकमल. मी जरा गण्याशी बोलून आले 2 मिनिटात आले. हे घेऊन आले. आले.